नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासाला आपण विषय नागरिकशास्त्र पाठ पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख पाठ पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारत इंग्रजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. भारतीयांना स्वतःचा राज्यकारभार स्वतः करायचा होता. त्यासाठी राज्यघटना गरजेची होती. ही राज्यघटना लिहिण्यासाठी घटना समितीची आवश्यकता होती. म्हणून नोव्हेंबर 1946 मध्ये घटना समिती अस्तित्वात आली. या समितीने राज्यघटना तयार केली. त्या राज्यघटनेनुसार भारताचा राज्यकारभार 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. भारताच्या या राज्यघटनेत किंवा संविधानात कशा प्रकारची शासन यंत्रणा अथवा शासन पद्धती नमूद केली आहे त्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला राज्यघटनेबद्दल अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतील. त्यातील काही प्रश्न पुढीलप्रमाणे: संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. देशातील केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा मिळून संसद तयार होते. संसदेने चालवलेली शासन पद्धती म्हणजे संसदीय शासन पद्धती होय. राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा मिळून संसद तयार होते. त्यालाच पार्लमेंट असे म्हणतात. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. त्यालाच पार्लमेंट असे म्हणतात. संसदेने चालवलेली शासन पद्धती म्हणजेच संसदीय शासन पद्धती होय. भारताचे प्रधानमंत्री आहेत, पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत? भारताचे प्रधानमंत्री आहेत, पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत? तर भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे, तर अमेरिकेने अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. भारताचा प्रधानमंत्री हा बहुमताने निवडून आलेल्या पक्षाचा नेता असतो. तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. उदाहरणार्थ, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री. तर अमेरिकेचा प्रमुख थेट जनतेकडून निवडला जातो. भारताचा प्रधानमंत्री हा बहुमताने निवडून आलेल्या पक्षाचा नेता असतो. मंत्रिमंडळाचा तो प्रमुख असतो. उदाहरणार्थ, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री. तर अमेरिकेचा प्रमुख थेट जनतेकडून निवडला जातो. तर अमेरिकेचा प्रमुख हा थेट जनतेकडून निवडला जातो. त्यानंतर पहा की संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यात काय फरक आहे? संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यात काय फरक आहे? तर पहा की संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपती हा देशाचा नामधारी प्रमुख असतो. संसदीय शासन पद्धतीत राष्ट्रपती हा देशाचा नामधारी प्रमुख असतो. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या हाती सत्तेची सूत्रे असतात. संसदेत निवडून आलेल्या बहुमतातील पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो.
तो आपल्या सहकाऱ्यांमधून मंत्रिमंडळ बनवतो. परत एकदा पहा, संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धतीमध्ये नामधारी प्रमुख कोण असतो? तर नामधारी प्रमुख हा राष्ट्रपती असतो आणि सत्तेची सर्व सूत्रे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या हातामध्ये असतात. संसदेत निवडून आलेल्या बहुमतातील पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो. तो आपल्या सहकार्यामधून मंत्रिमंडळ निवडतो. त्यानंतर पहा की अध्यक्षीय शासन पद्धती. अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हा कार्यकारी प्रमुख असतो. अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हा कार्यकारी प्रमुख असतो आणि अध्यक्षीय शासन पद्धतीत अध्यक्षाच्या हाती सत्तेची सूत्रे असतात आणि राष्ट्राध्यक्षाची निवड प्रत्यक्षपणे लोकांकडून होत असते. अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हा कार्यकारी प्रमुख असतो. अध्यक्षीय शासन पद्धतीत अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये सत्तासूत्रे ही अध्यक्षाच्या हाती असतात आणि राष्ट्राध्यक्षाची निवड प्रत्यक्षपणे कोणाकडून होते? तर प्रत्यक्षपणे लोकांकडून होते. म्हणजेच प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे स्वरूप हे कसे आहे? तर वेगवेगळे असते. आज जगातील बहुतेक सर्व देशांना स्वतःच्या राज्यघटना आहेत. स्वतःच्या काय आहेत? राज्यघटना आहेत. त्या एकसारख्या नाहीत. प्रत्येक देशाची राजकीय व सामाजिक जडणघडण, तेथील राज्यव्यवस्था वेगवेगळ्या प्रकारची असते. विविध प्रकारच्या ज्या शासन संस्थेची जी प्रमुख अंगे आहेत किंवा शाखा. त्यानंतरचा मुद्दा काय आहे? शासन संस्थेची प्रमुख अंगे किंवा शाखा. म्हणजेच 1. कायदे मंडळ, 2. कार्यकारी मंडळ, 3. न्याय मंडळ. कायदे मंडळ कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते. कायदे मंडळाचे कार्य काय आहे? तर कायद्याची निर्मिती करणे. कार्यकारी मंडळ कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. आणि न्याय मंडळ न्याय देण्याचे काम करते. न्यायमंडळ काय करते? न्याय देण्याचे काम करते. परत एकदा पहा, शासन संस्थेची जी प्रमुख अंगे आहेत त्याच्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. तर यांची कामे काय आहेत? कायदे मंडळ कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते. कार्यकारी मंडळ कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते आणि न्याय मंडळ न्याय देण्याचे काम करते. वरील तिन्ही शाखांचे कार्य, त्यांचे अधिकार क्षेत्र, त्यांच्या मर्यादा व तिन्ही शाखा परस्परांशी कशा प्रकारचे संबंध ठेवतात या सर्व बाबी कशा प्रकारचे संबंध ठेवावेत या सर्व बाबी संविधान म्हणजेच राज्यघटना ठरवत असते. यावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते. त्यानंतरचा मुद्दा आहे शासन पद्धतीचे प्रकार. शासन पद्धतीचे प्रकार. तर संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती. पहा की भारताने संसदीय शासन पद्धतीचा अवलंब केला आहे. भारताने संसदीय शासन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. आता त्यामध्ये इंग्लंडचे योगदान काय आहे? तर संसदीय शासन पद्धती जी आहे ही संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये विकसित झाली. कुठे विकसित झालेली आहे? इंग्लंडमध्ये. रूढ संकेतांच्या आधारे बराच कारभार चालणाऱ्या इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे. इंग्लंडचे संविधान कसे आहे तर अलिखित आहे आणि भारताचे लिखित संविधान आहे. भारताने इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असला तरी दोन्हींमध्ये काही काय आहे तर फरक आढळतो. भारत आणि इंग्लंड यांच्या संसदीय पद्धतीमध्ये काय आहे? फरक आहे. पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे की भारतीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये.
भारतीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. तर पहा, राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा मिळून भारताचे कायदेमंडळ म्हणजे काय तर संसद तयार होते. राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचे मिळून भारताचे कायदेमंडळ म्हणजेच संसद तयार होते. लोकसभेतील सदस्यांची निवड थेट जनतेकडून होते. लोकसभेतील सदस्यांची निवड थेट जनतेकडून होते. बहुमत मिळवणारा जो पक्ष आहे, हा बहुमत मिळवणारा पक्ष सरकार बनवतो. लोकसभेत एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले नाही तर आघाडी करून सरकार बनवले जाते आणि बहुमतातील पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपले मंत्रिमंडळ निवडतो. तुम्हाला परीक्षेसाठी असा प्रश्न येतो की भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये लिहा. भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये लिहा. तर राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा मिळून भारताचे कायदेमंडळ संसद तयार होते. लोकसभेतील सदस्यांची निवड थेट जनतेकडून होते. बहुमत मिळवणारा पक्ष सरकार बनवतो आणि लोकसभेत एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले नाही तर आघाडी करून सरकार बनवले जाते आणि बहुमतातील पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपले मंत्रिमंडळ निवडतो. म्हणजेच लोकसभेच्या ज्या निवडणुका होतात, या लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर म्हणजेच 5 वर्षांनी होतात. किती वर्षांनी होतात? 5 वर्षांनी होतात. या निवडणुका देशात असलेले सर्व राजकीय पक्ष, देशामध्ये असलेले सर्व राजकीय पक्ष या निवडणुका लढवतात. ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो. बहुमतातला पक्ष केव्हा होतो? तर ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो. असा बहुमत असलेला पक्ष आपले सरकार बनवतो. त्या पक्षाचा तो संसदेतील नेता असतो, तो प्रधानमंत्री म्हणून निवडला जातो. परत पहा, बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो आणि त्या पक्षाचा जो संसदेतील नेता असतो तो प्रधानमंत्री म्हणून निवडला जातो. काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते. यास आघाडी सरकार असे म्हणतात. परत एकदा पहा, आघाडी सरकार म्हणजे काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते. यास आघाडी सरकार असे म्हणतात. जर आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर 2009 साली काँग्रेसला स्पष्ट बहुमत नसल्याने प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असे आघाडीचे सरकार बनवले होते. जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे काय असतात तर सभासद होतात. बहुमतातल्या सरकाराला आपले सरकार स्थापन करता येते. बहुमतातल्या सरकाराला आपले सरकार स्थापन करता येते आणि या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. परत एकदा पहा, बहुमतातल्या पक्षाचा नेता हा प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. मग उदाहरणार्थ कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री. कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री आणि त्यांनी निवडलेले जे मंत्रिमंडळ आहे हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय.
संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ कोणते आहे? प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. आणि संसदीय शासन पद्धतीच्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. संसदीय शासन पद्धतीच्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. आता पहा की याच्यामध्ये नंतरचा मुद्दा आहे जबाबदार शासन पद्धती. जबाबदार शासन पद्धती. तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ आपल्या कामासाठी कायदेमंडळाला, कायदेमंडळ म्हणजेच काय तर संसद, संसदेला जबाबदार असते. कायदेमंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळांना काम करावे लागते. कायदेमंडळाला विश्वासात घेऊन मंत्रिमंडळाला काम करावे लागते. एखाद्या खात्याचा निर्णय हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. एखाद्या खात्याचा निर्णय हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो आणि सामूहिक जबाबदारीच्या तत्वावर मंत्रिमंडळ काम करते. सामूहिक जबाबदारीच्या तत्वावर मंत्रिमंडळ काम करते हे जबाबदार शासन पद्धतीचे एक खास वैशिष्ट्य आहे. सामूहिक जबाबदारीच्या तत्वावर मंत्रिमंडळ काम करत असते हे जबाबदार शासन पद्धतीचे खास वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ काय तर एखाद्या खात्याने मांडलेला निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो आणि या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. परत एकदा पहा, कारण तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो. जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? प्रश्न असा येतो, जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? तर ज्या शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ आपल्या कामाबद्दल कायदेमंडळाला जबाबदार असते त्या पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. या पद्धतीत कायदेमंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाला राज्यकारभार करावा लागतो. प्रत्येक मंत्री आपल्या खात्याचे निर्णय घेत असला तरी तो संपूर्ण निर्णय कोणाचा असतो? मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. प्रत्येक खात्याची धोरणे किंवा निर्णय ही संपूर्ण मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी मानली जाते आणि मंत्रिमंडळाच्या या सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीलाच जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. त्यानंतर पहा की जो मुद्दा आहे अविश्वासाचा ठराव. अविश्वासाचा ठराव नियंत्रणाचे प्रभावी साधन. अविश्वासाचा ठराव नियंत्रणाचे प्रभावी साधन. संसदीय शासन पद्धतीत कायदेमंडळाच्या विश्वासावरच कार्यकारी मंडळ काय करत असते तर काम करत असते. संसदेच्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करीत नसेल तर संसद मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणू शकते. संसदेने म्हणजेच लोकसभेने बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. परत एकदा पहा, अविश्वासाचा ठराव म्हणजेच काय आहे तर नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. संसदीय शासन पद्धतीत कायदेमंडळाच्या विश्वासावरच कार्यकारी मंडळ काम करत असते. संसदेच्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नसेल तर संसद मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणू शकते. संसदेने म्हणजेच लोकसभेने बहुमताने विश्वासाचा ठराव मंजूर केल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. याचं आपल्याला अजून सोप्या भाषेमध्ये कसं सांगता येईल तर एखाद्या खात्याचा जो निर्णय आहे तो निर्णय पार पाडण्यासाठी जी जबाबदारी आहे, संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे तर मंत्रिमंडळाची असते. आणि संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. याचाच अर्थ असा होतो की जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा सहमती असते तोपर्यंत कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ, कार्यकारी मंडळ म्हणजेच काय तर प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. कायदेमंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की
कार्यकारी मंडळ योग्य रीतीने कार्य करत नाही तर संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. म्हणून अविश्वासाचा ठराव हे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांच्यावर नियंत्रण ठेवणारे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांना मनमानी कारभार करता येत नाही. आणि संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ हे काय आहे तर श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी आहेत, ज्यांना आपण खासदार म्हणतो, ते त्यांच्या विभागातील सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेमध्ये व्यक्त करतात. संपूर्ण देशातील लोकांचे हित कशात आहे व त्यासाठी काय केले पाहिजे ते संसदेत ठरवले जाते. लोकसभा हे लोकांच्या प्रतिनिधीचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा हा श्रेष्ठ असतो. त्यानंतर पहा की संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारलेली आहे. पहा की ब्रिटिश काळातच भारतात संसदीय शासन पद्धतीचा पाया घातला. ब्रिटिश कालखंडामध्ये संसदीय शासन पद्धतीचा पाया हा भारतात घातला गेला आणि ब्रिटिशांनी भारतात याच पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. भारतीयांना या पद्धतीचा चांगला परिचय होता आणि संविधान सभेने चर्चा करून या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहेच की ब्रिटिशांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केले. ब्रिटिश राजवट ही भारतात होती आणि याच वेळी भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी आपल्या देशात या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. संसदीय शासन पद्धती ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेला एक आविष्कार आहे आणि त्यामुळे भारतीयांना या पद्धतीने राज्यकारभार कसा केला जातो हे माहीत झालेले होते आणि म्हणूनच संसदीय शासन पद्धती भारताने स्वीकारलेली होती. त्यानंतरचा जो मुद्दा आहे, चर्चा विचारविनिमयाला महत्त्व. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चेअंती निर्णय घेतले जातात. विरोधी पक्षही चर्चेत सहभागी होतात. धोरणातील किंवा विधेयकातील त्रुटी म्हणजेच काय तर दोष, धोरणातील किंवा विधेयकातील त्रुटी विरोधी पक्ष निदर्शनास आणतात. संसदीय शासन पद्धती चर्चा विचारविनिमय यांना महत्त्व असल्याने निर्दोष कायदे निर्माण करणे शक्य झालेले आहे. परत एकदा पहा, चर्चा विचारविनिमयाला महत्त्व. याच्यामध्ये सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चेअंती निर्णय घेतले जातात. विरोधी पक्षही चर्चेत सहभागी होतात. धोरणातील किंवा विधेयकातील त्रुटी विरोधी पक्ष निदर्शनास आणतात. संसदीय शासन पद्धती चर्चा विचारविनिमय यांना महत्त्व असल्याने निर्दोष कायदे निर्माण करणे शक्य झालेले आहे. म्हणजेच भारताचे जे संविधान लिहिले जात असतानाच संविधान सभेत या संसदीय पद्धतीवर विचार करण्यात आलेला होता आणि संविधानकर्त्यांनी इंग्रजांची संसदीय शासन पद्धती जशीच्या तशी न स्वीकारता या पद्धतीत भारतीय परिस्थितीला पोषक व अनुकूल
ठरतील असे बदल केले आणि नंतर संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. अशाच या संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा आणि विचारविनिमयाला अतिशय महत्त्व आहे. संसदीय शासन पद्धतीत चर्चा एखाद्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी एक मोठा वाव मिळत असतो. तसेच सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते. त्यातील उणिवा, दोष, गुण यांच्यावर सखोल विचार मांडले जातात. या चर्चेत सत्ताधारी सभासदांबरोबर विरोधी पक्षही किंवा विरोधी पक्षाचेही सभासद भाग घेतात. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या चर्चेत म्हणजे जे उणिवा आहेत किंवा दोष आहेत किंवा गुण आहेत यांच्यावर सखोल विचार मांडले जातात आणि या चर्चेत सत्ताधारी सभासदांबरोबर विरोधी पक्षाचेही सभासद भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातील किंवा कायद्यातील त्रुटी म्हणजेच उणिवा किंवा कमतरता दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्वक मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. म्हणजे विरोधी पक्षाचं काम काय असतं तर योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातील किंवा कायद्यातील ज्या त्रुटी आहेत, उणिवा आहेत, कमतरता आहेत त्या दाखवून देण्याचं काम हा विरोधी पक्ष करत असतो आणि प्रश्नांची अभ्यासपूर्वक मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. अशा चर्चा व विचारविनिमयाद्वारे संसदेला अधिक निर्दोष व चांगले कायदे करणे शक्य होते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. तर पहा की राष्ट्राध्यक्ष जो आहे हा राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडून येतो. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडून येतो. त्याचबरोबर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यापासून अलिप्त असले तरी परस्परांवर योग्य नियंत्रणही असते. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यापासून अलिप्त असले तरी परस्परांवर योग्य नियंत्रण असते आणि राष्ट्राध्यक्षाला कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार असतात. अमेरिकेने अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. परत एकदा पहा, अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये हा प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी येतो. अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडून येतो. त्याचबरोबर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यापासून अलिप्त असले तरी परस्परांवर योग्य नियंत्रणही असते आणि राष्ट्राध्यक्षाला कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार असतात. अमेरिकेने अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती त्यामध्ये संसदीय शासन पद्धतीचा जो स्वीकार आहे, संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार इंग्लंड आणि भारत यांनी केलेला आहे आणि अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार अमेरिकेने केलेला आहे. मग अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार अमेरिका या देशाने केला आहे. अध्यक्षीय शासन पद्धती ही संसदीय शासन पद्धतीपेक्षा काय आहे तर वेगळी आहे. परत एकदा पहा, अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार हा अमेरिकेने केलेला आहे आणि अध्यक्षीय शासन पद्धती ही संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. या पद्धतीमध्ये कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळापासून वेगळे असते. वेगळे म्हणजे अलिप्त असते. कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळापासून वेगळे असते. यात कार्यकारी प्रमुख म्हणजेच कोण आहे तर राष्ट्राध्यक्ष हा थेट जनतेकडून निवडला जातो आणि शासन संस्थेच्या तिन्ही शाखा, या शासन संस्थेच्या ज्या तिन्ही शाखा आहेत त्याच्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असल्या तरी त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रता येईल इथपर्यंत त्यांच्यात संबंधही असतात. म्हणजेच या शाखा वेगळ्या असल्या तरी त्यांच्यात निर्णय घेताना एकसूत्रता असते. परत एकदा पहा, या ज्या अध्यक्षीय शासन संस्थेमध्ये
शासन संस्थांच्या तिन्ही शाखा म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असल्या तरी त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रता येईल इथपर्यंत त्यांच्या संबंधही असतात. म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत, तरीही त्यांच्या कार्यामध्ये काय आहे तर एकसूत्रता आहे. म्हणजेच या शाखा वेगळ्या असल्या तरीही त्यांच्यात निर्णय घेताना एकसूत्रता असते. मग शासन पद्धतीची वैशिष्ट्ये, तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो. आत्ता सांगितलेलं आहे की अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडून येतो. कायदेमंडळ कार्यकारी मंडळापासून अलिप्त असले तरी परस्परांवर योग्य नियंत्रणही असते आणि राष्ट्राध्यक्षाला कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार असतात. फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, श्रीलंका येथे या दोन्हींपेक्षा अन्य शासन पद्धतींचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच विविध देश आपल्या परिस्थितीनुसार अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करतात. विविध देश आपल्या परिस्थितीनुसार अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करतात. धन्यवाद.